नमस्कार मंडळी. आपल्या अविरत या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मंडळी, महाराष्ट्रातच नव्हे तर देशविदेशातील असंख्य भक्तगणांचे श्रद्धास्थान असलेले शेगावचे संत श्री गजानन महाराज यांची 28 ऑगस्ट 2025 रोजी पुण्यतिथी आहे. विदर्भाची पंढरी आणि शेगावीचा राणा, शेगावीचे संत म्हणून ज्यांची ओळख आहे, अशा गजानन महाराजांचे लाखो भक्त आहेत. या दिवशी महाराजांचे आवडते पदार्थ म्हणजेच पिठलं भाकरी, आंबाडीची भाजी, झुणका, कांदा, हिरव्या मिरच्या असा नैवेद्य भक्तजन मोठ्या भक्तिभावाने अर्पण करतात. तर गजानन महाराजांचे स्मरण करून त्यांच्या चरित्राचा घेतलेला थोडक्यात आढावा आज आपण या व्हिडिओमध्ये ऐकूया. अन्नम ब्रह्मोती या उपनिषदातील उक्तीचा बोध करण्याकरिताच जणू महाराजांनी लीला केली. गणगण गणात बोते हे भजन महाराज निरंतर करीत असत. अद्वैत ब्रह्माचा सिद्धांतच खऱ्या अर्थाने महाराजांच्या या सिद्धमंत्रात व्यक्त झाला आहे. जो स्वयंमेव ब्रह्मा झाला, नावरूप कोठून त्याला, नामरूपांचा गलबला प्रकृतीच्या आश्रयास. अशा या साक्षात परब्रह्मस्वरूप गजानन महाराजांचा प्रभाव हा मानवाप्रमाणेच पशु, पक्षी आणि पंचमहाभूतांवर सुद्धा होता. भक्तांवर असीम कृपेचे छत्र धरणारे परमहंस संन्यासी गजानन महाराज माघ वैद्य सप्तमी म्हणजेच 23 फेब्रुवारी 1878 रोजी बुलढाणा येथील शेगाव येथे दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. गजानन महाराज अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले ब्रह्मवेत्ते महान संत होते. त्यांचे जीवन मोठे गूढच होते. विदेही स्थितीत वावरणारे गजानन महाराज परमहंस संन्यासी व जीवनमुक्त होते. भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची एक विशिष्ट शैली होती. काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जात असत. भक्तांवर असीम कृपेचे छत्र धरून ते भक्तांच्या हृदयात घर करत, असा सर्व भक्तांचा अनुभव होता. गणगण गणात बोते हा त्यांचा आवडता मंत्र. ते याचा अखंड जप करत असत. या कारणानेच त्यांना गजानन महाराज असे नाव पडले. स्वामी समर्थांचे गजानन महाराजांना मार्गदर्शन. अक्कलकोट स्वामींनी गजानन महाराजांना सांगितले की तू विदर्भात जा आणि शेगाव या गावी प्रकट हो. तिकडच्या लोकांना नामस्मरणाचे महत्त्व पटवून दे. नामस्मरण हे एक चिलखत आहे. नियतीने कितीही वार केले तरी आत कुठेही जखम होत नाही. प्रथम शेगावला जाण्यापूर्वी नाशिकला जा. तिथे श्रीरामांचे दर्शन घे आणि मग पुढे जा. स्वामींचा आदेश घेऊन महाराजांनी श्रीराम मंदिरी जाऊन दर्शन घेतले. तिथे उंबरठ्यावरती डोके ठेवले तर मंदिरातील घंटा आपोआप वाजू लागल्या. हे पाहून मंदिरातील पुजारी घाबरला. त्याला वाटले की ही भूताटकी आहे की काय, पण प्रत्यक्ष श्रीराम मंदिरात भूतावळींना श्रीरामांच्या आज्ञेशिवाय प्रवेश नाही. मग असे भलते काय होत आहे असे मनात म्हणत त्याने श्रीराम प्रभूंसमोर हात जोडले. तेवढ्यात श्रीरामचरणी वाहिलेली फुले ही गजानन महाराजांच्या मस्तकावर येऊन पडली. ते पाहून पुजारी गाभाऱ्यातून बाहेर आला आणि ते दृश्य पाहून मनोमन विचार केला की ही कोणी साधारण व्यक्ती नाही आणि त्याने महाराजांच्या चरणी लोटांगण घातले. आपल्या अवतार कार्यातील 32 वर्षांचा काळ गजानन महाराजांनी शेगावमध्ये व्यतीत केला. तरीही आवश्यकतेप्रमाणे ते अकोला, मलकापूर, नागपूर, अकोट, दर्यापूर, अकोली, अडगाव, पिंपळगाव, मुंडगाव, रामटेक, नांदुरा, अमरावती, खामगाव या लहान मोठ्या गावातही जात महाराज आपल्या भक्तांसोबत वारीच्या निमित्ताने दरवर्षी पंढरपूर येथे जात असत. नाशिक, त्र्यंबकेश्वर येथेही नित्यनेमाने जात. महाराज हे अद्वैत सिद्धांतवादी होते. त्यांनी कोणालाही कधीच मंत्रदीक्षा दिली नाही. महाराजांनी कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे 3 मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात असे सांगितले. अवतार कार्यात महाराजांनी हजारो भाविकांचा उद्धार केल्याचे सांगितले जाते. गजानन महाराज हे अंतर्ज्ञानी होते. त्यांनी कोणत्याही भक्ताशी थेटपणे फारसा संवाद साधला नाही. त्यांचे बोलणे भरभर परंतु त्रोटक होते. बोलत असताना समोरील व्यक्तीकडे न पाहता भिंतीकडे पाहत किंवा स्वतःमध्ये मग्न राहून ते बोलत असत. गजानन महाराजांना पंढरीला समाधी घेण्याचा मानस होता. मात्र विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावला समाधी घेण्याचे ठरविले. 8 सप्टेंबर 1910 रोजी
ऋषीपंचमीला सूर्याची पहिली किरणे जमिनीवर पोहोचली आणि महाराजांनी ब्रह्मरंध्रातून त्यांचे प्राण अनंतात विलीन केले. आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होते. देहू आळंदीनंतर याच पालखीला सर्वाधिक महत्त्व आहे. गजानन महाराजांचे समाधीस्थान असलेले शेगाव संस्थान जगाच्या नकाशावर दिमाखात उभे आहे. सर्व मंदिर व्यवस्थापनांना शिस्त, स्वच्छता आणि उत्तम व्यवस्थापन यासाठी शेगाव संस्थानाने एक आदर्शच घालून दिला आहे. तर मंडळी, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या अविरत या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गण गण गणात बोते. श्री स्वामी समर्थ.